नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। तर आज 14 एप्रिल 2025 आज मी चाललोय गोवा राज्यातील उगवे या गावात। तर या ठिकाणी श्रीदेवी माऊली मंदिरमध्ये पुनःप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आहे। तर हा कार्यक्रम कसा असेल हा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला श्रीदेवी माऊली देवस्थान उगवे पेडणे गोवा। त्याचप्रमाणे श्रीदेवी माऊली पुनर्स्थापना सोहळा 12, 13, 14 त्याप्रमाणे संपन्न जाता आज जी काय शुक्ल 1947 शुक्ल पक्ष पौर्णिमा कृष्ण पक्ष प्रतिपदा द्वितीय शनिवार ते सोमवार 12 एप्रिल 14 एप्रिल श्री वेदमूर्ती अनंत गाडगीळ यांच्या अधिपत्याखाली वेदमूर्ती श्री अजित वाटवे, वेदमूर्ती श्री निवास गजानन मराठे व आमचे पुरोहित श्री गजानन महाबळ, श्री साम वजे यांच्या सहकार्याने हा प्रतिष्ठापन सोहळा संपन्न होत आहे। शनिवार दिनांक 12 एप्रिल 25 रोजी हा सोहळा सुरू झालेला आहे। त्याप्रमाणे जी काय सकाळपासून 8 वाजेपर्यंत जी काय प्रायश्चित विधी, देवता प्रार्थना, संकल्प, गणपती पूजन, स्वस्ती पुण्यावाचन, मातृका पूजन, देवनंदन श्राद्ध, आचार्य दित्विक्रय, प्रकार शुद्धी, गंगा पूजन, गणेश याग, युतित होम व शांती होम, मंडळ प्रतिष्ठा, वरण शांतीपीठ असं हो जो कार्यक्रम असा तो शनिवार 12 तारीख संपन्न झालेला। त्याचप्रमाणे 13 एप्रिल 25 रोजी श्री 8 वाजता शलशुद्धी, देवता स्नानविधी, शय्यादिवास योगिनी आवाहन पूजा, वास्तुमंडळ आवाहन पूजा, भैरव आवाहन पूजा, अग्नि आवाहन, ग्रह आवाहन पूजा व वास्तुयाग, ग्रहयाग, प्रधान प्रयाग होम व तत्व होम शांतीपीठ आणि शिखर कलश स्थापना रविवार दिनांक 13 एप्रिल हा सोहळा संपन्न झाला।
आणि आज 14 तारीख जो काय सोहळा आहे, प्रकार शुद्धी देवता माधुपूर्वक पूजा 10:03 शुभमुहूर्तावर देवता पुनर्प्रतिष्ठापना तत्वन्यास प्राणप्रतिष्ठा महापूजा बलिदान पुण्याहुती महानैवेद्य आरती तीर्थप्रसाद गारायणे असा त्याचप्रमाणे सगळं हे कार्यक्रम झाल्यानंतर जो महिलांचा घोटी भरण्याचा कौल, भाविकांना कौल, येणाऱ्या लोकांना, बाहेरच्या लोकांना, जे भाविक लोक आहेत, पाहुणे सोयरे मंडळी सगळ्यांना आज कौल आहे देवीचा। अशा प्रकारे हा 3 दिवस सोहळा आज उगव्या गावात पार पडता। अष्टपिलगी म्हणजे जी काय या गावठाणातली पिलगी आहे त्यांच्या आशीर्वादान, सगळ्या भाविकांच्या आशीर्वादान, जे पाहुणे सोयरे मंडळी ज्यांचे आशीर्वाद लाभले ह्या देवीच्या कार्यात आज, त्याप्रमाणे ह्या कार्य आज आदिशक्ती आदिमाया अशी उगव्या गावची माऊली देवी आज पंचतत्वात आज उभी राहत पूर्ण ह्या गावठाणाक आशीर्वाद, बाहेरच्या मंडळींक सगळ्यांक आशीर्वाद प्राप्त जातलो। त्याप्रमाणे ही विधी आज 14 तारखेपर्यंत ह्या जे काय विधी असत ते संपन्न जातात ह्या आज उगवे गावात। त्याप्रमाणे आज अष्टपिलगी आणि पुढे ह्या कार्य भावी पिढीत तेवत दवरूचा, ह्या भावी पिढीत ह्या देवस्थानात जे काय रीतिरिवाज आहात, जे काय उत्सव असत, जे काय देवीचे सण असत, त्या भावी पिढीत रुची घेऊन ते सगळे बघून पुढे ही परंपरा चलवची। आज गावठाण उभ्या रावता जे काय अंधार होते 10-12 पंचायतन, जा काय अंधार नवीन असत, अंधार सगळे नवीन अंधार उभे केलेले असत, आज देवीन पूर्ण पंचतत्वात सगळे अंधार, सगळी जे काय पाषाण असत ती शुद्धीकरण करून आपणाक पंचतत्वात उभी राहायची असा रे ह्या गावठाणाचा रक्षण करूचा असा। त्याप्रमाणे आज आई आदिशक्ती आदिमाया असा जिचा स्वरूप असा आज देवीचा, त्याप्रमाणे आज ह्या उगवे गावाक आज तिचो आशीर्वाद प्राप्त जावचो, भावी पिढी काही आशीर्वाद प्राप्त जाव, ह्या पुढे माऊली देवीचा कार्य असा तर असाच देवत दवरूचा असा सगळ्या भावी पिढीकडे आज उगवे ग्रामस्थातर्फे माझी मागणी असा। धन्यवाद, देव बरा करो। आज जी काय सांगता असा आज भटजी मार्फत ती आज सांगता सकाळपासून जी काय पाषाणा बसव गेली, म्हणजे पहिल्यांदा सूर्य उगवाच्या वेळेर अंधारा उभे करून जी काय आज पुनर्प्रतिष्ठापना जाता सगळ्या पाषाणांची, त्याप्रमाणे अंधारात आपापला पाषाण घेऊन त्या जी काय त्यांची जागा असा पाषाणांची त्या जागेर आज बसलेला असा अंधारात। आणि आता नंतर 10:03 ह्या मुहूर्तार जी काय पुनर्प्रतिष्ठापना लग्न जो काय सोहळा म्हणजे असा आज देवीचो तो आज पार पडतलो। आणि नंतर जे काय ब्राह्मणामार्फत विधी असत ते पूर्ण झाल्यानंतर आरती तीर्थप्रसाद आणि नंतर सगळ्यांक कौल जातलो पिलगे, अशा आज जे विधी असत ते संपन्न जाता। आणि रात्री वार्षिक जा काय नाटक असा वाढदिवसाचा अलग निरंजन ह्या आज 3ऱ्या मानातसून नाटक जाताला, म्हणजे परंपरा तशी असा, पहिल्या मानांक, दुसऱ्या मानांक, तिसऱ्या मानांक, चौथ्या मानांक, 5व्या मानांक असे जे काय मान आहात त्या मानाप्रमाणे वर्सलीप्रमाणे ही नाटकां येतात। त्याप्रमाणे आज 3रो जो मान असा आज त्यांका वर्सल इल्लेली असा, त्याप्रमाणे त्यांचा अलग निरंजन ह्या नाटक साजरा जाताला। आणि देवीचो कार्यक्रम सोहळो पुढे उद्या नाटक असा, परवाय नाटक असा, येरवाय नाटक असा, म्हणजे 3 दिवस आणखी ही जी काय भावी पिढीन जी काय ठरयल्ली असा कार्यक्रमाची रूपरेषा ती संपन्न जातली। पण आजच्या दिवसाचो जो कार्यक्रम असा तो नाटक झाल्यानंतर जी काय असा ती पूर्ण जातलो कार्यक्रम, नंतर उद्यापासून कार्यक्रम रावतले। पण आज जी काय असा पुनर्प्रतिष्ठापना सोहळा तो आज संपन्न जाता आणि नंतर 3:30 वाजता सत्यनारायण पूजा जातली, संध्याकाळी परत तीर्थप्रसाद जातलो। ह्या वर्षी पालखीचो कार्यक्रम नाही असा, देवीन सांगलो ह्या वर्षी करू नको, पुढच्या वर्षी पालखीचो कार्यक्रम सुरू करा, जशी काय परंपरा असा त्याप्रमाणे आजच्या दिवसाचो कार्यक्रम संपन्न जातलो।
लक्ष्मीर्निहिता निहिता लक्ष्मीर्निहिताध्यनिहिता लक्ष्मीर्निहिताधि निहिताध्यनिहिता निहिताधि वाचवाच्य देवसे दाताञ्जलिष्यमाणाञ्जा अमृते सत्ये प्रतिष्ठिताम् प्रतिष्ठपरमेश्वरी वाद्या
बस